तर आम्ही गावी आलो. घरातली सगळी साफसफाई वगैरे केली आणि म्हटलं चला इथे आता पिठलं भाकरी करावी, कारण की खूप भूक लागली होती. साफसफाई केली होती. नाश्ता आम्ही असं काही केला नव्हता, नुसतं पोहे बनवले होते, तर थोडेफार खाल्ले. तर इथे पाणी गरम करायला ठेवलं होतं पिण्यासाठी आणि सगळी पिठल्याची तयारी केली होती. आणि इथे मस्त असा पाऊस पडतोय आणि वातावरण इतकं छान आहे आणि एकदम मस्त आहे. ग्रीनरी आहे सगळीकडे. तर मी तसा एक ब्लॉग काढेलच व्यवस्थितवाला छान असा, तर मग तो तुमच्या मी शेअर करेन. आणि आता गणपतीची तयारी वगैरे करायचं, डेकोरेशन वगैरे करायचं, ते सगळं तुमच्यासोबत मी शेअर करते. सो मग सर्वात आधी सगळं जेवण वगैरे बनवत होती तेव्हापर्यंत बाहेर काका लोक आणि हे वगैरे सगळेजण अंगण वगैरे धुवून घेत होते, कारण की आता उद्या बाप्पा येणार आहे, तर मग त्याची तयारी सगळी चालू होती. बिणपी सगळी काढलेली सगळं धुवून वगैरे घेत होते. तर हे एकीकडे चालू होतं. आणि मग चौरंग, परत गौरीची जे काही वस्तू लागतं ते सगळे आम्ही धुवून वगैरे ठेवलं होतं. इथं मी आता पिठलं बनवत होती. चला म्हटलं तुमच्यासोबत पिठल्याची रेसिपी शेअर करते. मी चुलीवरचं पिठलं, सो खूप छान लागत होतं चुलीवरचं पिठलंसुद्धा. तर ह्याच्यामध्ये मी मोहरी, तेल, कढीपत्ता छान असं कडकडून दिलं. मग त्यानंतर मग मी कोथिंबीर, मिरची, आलं आणि लसूणची पेस्ट केली होती. सो मग ती मी पेस्ट तेलामध्ये छान अशी भाजून घेतली, कारण की म्हणजे ते तेलामध्ये भाजली ना तर अशी छान चव पण येते आणि थोडंसं तिखटपणा पण थोडा कमी होतो. सो ह्याच्यामध्ये छान अशी भाजून घेतली. मग त्यानंतर मग ह्याच्यामध्ये कांदा टाकला. कांदा पण छान असा लालसर केला. आणि चुलीवरचं जेवण हे वेगळंच असतं ना. आता आपण नेहमी घरी गॅसवरच जेवण करतो, मग गावी आलं की मग चुलीवरचं जेवण लागतं. सो म्हणून मग इथे आम्ही छान असं पिठलं भाकरी करायचं ठरवलं, म्हणून मग हे केलं. मग ह्याच्यामध्ये बेसन घेतलं, त्याच्यात पाणी आणि हळद मिक्स केलं होतं. आणि फोडणीला देताना मी हिंगही टाकलं होतं थोडंसं, कारण की बेसन आहे तर आपण थोडंसं हिंग टाकतोच. तर मग असं मस्तपैकी, कारण की मी वरून कोथिंबीर नाही टाकणार आहे, कारण की मी मिक्सरलाच लावून घेतली, म्हणून तुम्हाला पाहिजे असं तुम्ही टाकू शकता. आणि हे छान असं मस्तपैकी हलवून घ्यायचं आणि हलवायचं सारखं नाही तर गुठळ्या जमा होतात. मग ते गुठळ्या जमाला की खायला होत नाही, असं पातळ कसं छान वाटतं खायला. सो हे बघा मस्त अशी तरी पण आलेली आणि मिरची दिसत पण नव्हती, कारण की आपण पेस्ट केली होती. मग त्यानंतर मग चवीनुसार मीठ टाकलं आणि छान असं पिठलं आपलं रेडी आहे. तुम्हाला पण पिठलं भाकरी आवडते का मला नक्की सांगा, कारण की आता दुसरं काय बनवायची इच्छा नव्हती, तर हेच होतं की पटकन शॉर्टकटमध्ये होईल. तरी ते आई भाकऱ्या करत होत्या आणि काय भूक काय आवरत नव्हती आम्हालासुद्धा आणि ह्यांना पण. सो आई गरम गरम भाकरी देत होत्या आणि मी मस्त गरम गरम पिठलं खात होतो. तर हे पण खात होते आणि मी पण खात होती. म्हणून मग आम्ही खाण्याच्या नादामध्ये मी ते मला दाखवलंच नाही की कसं झालं होतं वगैरे ते. सो मग ह्याच्यानंतर मग आमची संध्याकाळची तयारी होती जेवणाची. तर मग ते जेवण वगैरे झाल्यानंतर बाबांनी आळू आणला होता. मग आई इकडे उभे राहून आणि काकीशी गप्पा मारत आळू सोलत होते. सो पुढे बघा तुम्ही की आळू बनवायचं म्हणजे खूप मेहनत असते, ते मी काय दाखवलं नाही. आता मग डायरेक्ट आळू आई करत होत्या, तर म्हटलं चला आपण डेकोरेशनची तयारी करूया. सो हे आहे आमचं मंदिर, देवघर, जे प्रत्येक कोकणातल्या माणसांच्या घरी जर तुम्ही जाल ना तर देवघरची वेगळी खोलीच असते, तशी आमची ही देवघर आहे. सो इथे आमचं चाललेलं मंडपीची तयारी वगैरे चाललेलं. कपडा आम्ही आणला होता लास्ट 2 इयरचाच होता, मग तो आम्ही इथे सगळे लावत होतो. आणि मग त्याच्यानंतर मग ती उभे करायची होती. मग हे लोक सगळे त्याची छानपैकी उभे करत होते आणि अन्वीची तर मध्ये लुडबुडी असायलाच पाहिजे, तर ती सगळ्यांना दमदाटी करत होती. तिचं काही वेगळंच असतं. मग त्याच्यानंतर मग इथे आम्ही बाहेर थांबून वगैरे बघत होतो. मग जेवढं आमच्यानी करता येईल तेवढं आम्ही इथे बाहेरचं दरवाजा वगैरे तोरण वगैरे लावून घेतलं काकीने आणि मी. आणि मग नंतर मग इथे बघा आज्यांना त्यांची काय फुगडी चालली, म्हणजे गौरीची तयारी चाललेली. हे दोघीजणी मस्त अशा डान्स वगैरे करत होत्या. आणि लहान मुलं घरी असेल तर टाईम कसा जातो हे आपल्याला कुणालाच कळत नाही, तसंच आहे. इथे खूप एन्जॉय चालला होता ह्या दोघींचा मस्तपैकी. काकी पण एन्जॉय करत होत्या. मग इथे आमचं फायनली सगळं मंडपी वगैरे करून होतं. फक्त लास्टचाच एक भाग राहिला होता, तो पण चालू होता करायचा. मग ते झाल्यानंतर आमचं डेकोरेशनचं मंडपी रेडी होती. मग आता त्याच्या आत डेकोरेशन काही करायचं ह्याचं आमचं बाहेर प्लॅन चालू होता आमच्या बायकांचा. सो मग ते आम्ही करतच होतो. म्हटलं हे ते करतात म्हटलं तुम्ही करा, आम्ही बाहेर आमचं बघतो. सो मग थोडंफार आई असं डेकोरेशन केलं आणि मग शेवटी टचअप मला थोडंसं हे वगैरे घंटा वगैरे लावलं. आणि तुम्हाला माझं डेकोरेशन आवडलं का मला नक्की सांगा. आणि बाहेर पाऊस होताच, खूप जास्त जोरात पाऊस आला होता. आणि ते आमच्या चाललेलं की अरेंजमेंट कशी करायची कसं नाही वगैरे ते, कारण की ते व्यवस्थित लागत नव्हते. मग एक 2 कमी वगैरे पडत होते. मग त्याच्यानंतर मग आम्ही कसं डेकोरेशन केलं बघा, तुम्हाला आवडलं
आवडलं का मला नक्की कमेंट करा. आणि तुम्ही पण डेकोरेशन केलं का आणि गावाला गेलात का हे पण मला कमेंट करून सांगा. जे कोकणातले आहेत त्यांनी #कोकण म्हणून पण मला कमेंट करा. आणि तुम्हाला कसं वाटलं माझं डेकोरेशन मला नक्की सांगा. आणि डेकोरेशन आवडलं असेल तर कमेंटमध्ये मला नक्की कळवा. आणि सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला जाऊन आधी सबस्क्राईब करा. आपण भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये भेटूया. बाय, टेक केअर फ्रेंड्स.